स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम 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 यू आर. आजपासून सुरू होणाऱ्या रेकी लेवल 1 चा हा क्लास 5 दिवसाचा क्लास राहणार आहे. याच्यामध्ये आपण काय शिकणार आहे रेकीमध्ये? आज तर माइंड पॉवरवर क्लास आहे. खरं म्हणजे तुमचं माइंड कसं वर्क करतं आणि एका शब्दाने तुमचं जीवन तुम्ही कसं बदलू शकता आज ते शिकणार आहे तुम्ही. ठीक आहे. पाटील ताई, माझ्या फॅनचा आवाज येऊन राहिला का जास्त? बंद करू का? नाही ना? रेकी लेवल 1 मध्ये तुम्ही शिकणार आहे एनर्जी बॉल येतात. तुमच्या इच्छा, तुमच्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या त्या इच्छा म्हणायचे अफर्मेशन मध्ये आणि ब्रह्मांडामध्ये सोडायचे त्या इच्छा. आणि पुरी हो जाई मेरी इच्छा, आणि खरंच पूर्ण होते विश्वासाने जर केलं क्लास तर. दुसऱ्याचं आणि तुमचा ओरा पाहायला शिकणार आहे तुम्ही याच्यामध्ये. आणि कोणाचं पण पेन आहे, जे दुखणं आहे ते कसं रिमूव्ह करायचं ते पण शिकणार आहे तुम्ही याच्यामध्ये. पुन्हा स्वतःच्या विश चीट तयार करणं शिकणार आहे. तुमच्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या त्या इच्छा कशा तयार करायच्या आणि त्याला पूर्ण करायसाठी काय करायचं ते पण तुम्ही शिकणार आहे. पॉवरफुल जिबू सिम्बॉल देणार आहे मी. असे असे सिम्बॉल येतात, ते सिम्बॉल अगर तुम्ही ड्रॉ केले ना, त्याची एका अफर्मेशन सोबत जर ड्रॉ केले ते सिम्बॉल, तर त्याचा रिझल्ट खूप सुंदर रिझल्ट आहे त्या सिम्बॉलचा. पुन्हा ओरा क्लीन करायला शिकवणार आहे. 7 चक्र आणि 7 चक्राचे कार्य काय आहे ते शिकणार आहे. आपलं पूर्ण जीवन 7 चक्रावर कसं अवलंबून आहे ते सुद्धा शिकवणार आहे. ठीक आहे. चला चालू करू. हे सेशन फक्त कमिटेड लोकांसाठी आहे, ज्यांना तुमच्या आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह ऊर्जांचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, त्यांच्यासाठी हा क्लास आहे. म्हणून पॉझिटिव्ह होऊन चेहऱ्यावर स्माइल घेऊन एनर्जेटिक होऊन बसायचं. आज असे बसले झोपेतून उठून, उद्या असं बसायचं नाही तर तुम्हाला ह्या एनर्जीचा खरंच फायदा होणार नाही. तुम्ही जो आतापर्यंत तुम्ही जे जीवन जगत ते विचार करा, तेच आताही जगान का? त्याच्या मग बदलाचा चान्स आहे तर बदलावायचं ना थोडस स्वतःला. त्याच ऊर्जांमध्ये पडून नाही राहायचं. ठीक आहे. चला आज भाग्यशाली बनवूया. पाटील ताईला भाग्यशाली बनवू आज आपण. पाटील ताई, भाग्यशाली बनणार आहे का तुम्ही? तयार आहे का होईल भाग्यशाली बनायला? सांगा लवकर लवकर. कसं? तुम्ही हो तर म्हणा, मी तुम्हाला बनवते मग. हो, ठीक आहे. भाग्यशाली बनायला तयार आहे? चला तर मग. हो. कोणाकोणाला वाटते मी दुखी आहे हँड राईज करा बरं. दुखी असणाऱ्यांनी. दुखी आहे दुखी म्हणणाऱ्यांनी दुखी हँड राईज करा. कोण कोण दुखी आहे? बघा, दुःख ना फक्त एक फिलिंग्स आहे. ऍक्च्युली दुःख आहेच नाही, दुःख एक फिलिंग्स आहे फक्त, ते आपण मनामध्ये भरून ठेवलेली. दुःख नावाचा हा. शब्दच नाहीये. ठीक आहे. हम्म. एक प्रॅक्टिकल करू. कुठे गेली परीची मम्मी? लवकर या. एक प्रॅक्टिकल करू आपण आता. ठीक आहे. कोण कोण असा जाणार हात का? समोर करा, असा हात समोर करा. एका शब्दानं खरंच जीवन कसं बदलते. एक शब्द बघा कसे आपलं जीवन बदलते ना, आपण मग विचार कसा करतो त्यावर. असा हात करा. परीची मम्मी व्हिडिओ ऑन करा. पुन्हा हात करा, तुम्ही करा. ठीक आहे. सगळ्यांनी प्रॅक्टिकल उजवा डावा करायचं आहे. तुम्ही करा नाही तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही. ठीक आहे. कोणता? उजवा की डावा? दोनही दोनही सरळ ठेवा. बघा, आता मी एक झाडाचं पान आणलं आणि तुमच्या उजव्या हातावर ठेवलंय ते झाडाचं पान. ठीक आहे. झाडाचं पान आणून तुमच्या उजव्या हातावर ठेवलाय. आता मी म्हणते, आता तुम्ही सांगा, तुम्हाला वजन वाटून राहिलं का त्या पत्त्याचं काहीतरी? नाही. वजन वाटत आहे का? परीची मम्मी प्रॅक्टिकल करा. रिझल्ट पाहिजे ना. झोपून उठले तसे चेहऱ्यातून बसायचं होतं. असे हात ठेवले, असे ठेवा समोर. आता मी झाडाचा पत्ता तोडून आणला नाही, हातावर ठेवला. वजन लागून राहिलं का त्या झाडाच्या पत्त्याचं? इमॅजिन करा. नाही. पण हा नाही. पत्ता घेऊन तुम्हाला 24 तास असंच उभं राहायचंय आता. आता सांगा त्याचं वजन वाढते का? 24 घंटे उभं राहायचंय तुम्हाला. हा पत्ता ठेवलाय मी उजव्या हातावर तुमच्या. आता तुम्हाला 24 तास असंच उभं राहायचंय. हात भारी झाला का? इमॅजिन करा 24 ना. तास तर नंतर नंतर भारी इमॅजिन. होईल ना 24 तासात. भारी होईल ना. 24 तासात भारी होईल ना. 24 तासात आता भारी होईल ना, नंतर आता हात भारी भारी झाला होईल. का तो सांगा? आता भारी झाला का? नाही. इमॅजिन करा ना ताई. इमॅजिन करा लागते ना. इमॅजिन करा. हा बघा, मी हे ठेवलं, हा एक पत्ता ठेवला. आता पत्त्याचं काहीच वजन नाही, पण आता मी तुम्हाला रिअल मध्ये पनिशमेंट दिली आहे का 24 तास तुम्हाला उभं राहायचंय. आता इमॅजिन करा त्या पत्त्याचं वजन. 24 घंटे तुम्हाला असतंच उभं राहायचंय. मी हलू देणार नाही तुम्हाला. हम्म. नाही नाही. काहीच नाही. पत्त्याचं वजन नाही होईल, पण हात भारी येईल. हात भारी शब्दाचं येऊ वजन शकते झालं. असं.
हा, पत्त्याचं वजन नाही झालं, शब्दाचं वजन झालं. त्याला शब्दाचं वजन म्हणते. म्हणजे एक थॉट बघा, अच्छा. आपल्याला पनिशमेंट देईन, हा थॉटनी फक्त तो हात खाली झाला, त्या पत्त्याने वारी नाही होत, तो हात खाली करा. नाही. पुन्हा हात हात ह्या घ्या असा, याला मागं न्या. जेवढा जाते तेवढा आणि अनुभव करता कुठपर्यंत मागं जाते. असं सरळ 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 सरळ, इथून 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 बघ, इथून असा, इथून इथून असा न्या. जेवढा मागं जाते ना, अनुभव करता कुठपर्यंत गेलाय. ठीक आहे, ठीक आहे. आता करा, यस आय कॅन डू इट करा. यस आय कॅन डू इट करा. यस आय कॅन डू इट. तुम्ही प्रॅक्टिकल करणार नाही बरोबर, तर रिझल्ट नाही भेटणार. यस आय कॅन डू इट. यस आय कॅन डू Yes, I इट. can वरून करा, वरून. यस आय कॅन डू इट. यस आय कॅन डू Yes, I इट. can. यस आय कॅन डू इट. Yes, I can. आता बघा हात कुठे जाते तुमचा, त्याच्यापेक्षा मागं गेला की नाही गेला, आता अनुभव घ्या. मागं गेला का त्यापेक्षा. नाही, जास्त नाही गेलं ना. अरे तुम्ही करा ना प्रॅक्टिकल, मागं न्या ना हात, मागं न्या ना. आता बघा, तुम्ही पहिले केला त्यापेक्षा जास्त गेला का मागे. ऐकतच नाही. सामोरच्या येऊन असं गेला का तुम्ही प्रॅक्टिकल थोडं मन लावून करा, रिझल्ट आहे याचे. मन थोडं संध्याकाळी भाजी काय बनवायची हे थोड्या वेळानं विचार कर जा. आपला जो टाइम आहे 6 वाजेपर्यंत, सध्या डिस्टर्ब नका हो. गेला परीची मम्मी पहिलीच्या पेक्षा मागे. बघा एक शब्द एवढा बॉडीवर असर करते, एक शब्द. म्हणून नकारात्मक विचार करायचा नाही, हमेशा पॉझिटिव्ह विचार करायचा. ताई लेफ्ट का झाल्या त्या माहित नाही. हात करायला गेले असं. काय केलं सांग, हे बाहेर जा. रस्सीने बांधून ठेवते काय माहित हाताचा. चला, आपलं जीवन शेतकऱ्यासारखं असलं पाहिजे खरं तर. एक शेतकऱ्याला एक आदर्श म्हणून जगायचं असते. खरंच सांगते का बरं, त्याचं रिझन बी सांगते मी तुम्हाला पाटील ताई. त्या शेतकऱ्याला त्याच्याजवळ पेरणीच्या वेळेस बी आणायला पण पैसे नसते, पाणी येईल की नाही येईल ते सुद्धा त्याला माहित नसतं. ठीक आहे ना. त्याला ते पीक भेटेल की नाही भेटेल ते सुद्धा माहित नसतं, पण त्याची हिंमत किती असते, त्याचे विचार किती पॉझिटिव्ह असते, किती पॉझिटिव्ह विचाराने तो काम करते शेतामध्ये, करते ना. म्हणून ते शेतकऱ्यासारखं आपलं जीवन असलं पाहिजे. आणि शेतकरी काय करतो, शेतामध्ये जे पीक पेरतो तेच पीक येतं ना. त्याच्या आजूबाजूने आलेले जे गवत असते ते गवत काय करतो, तो उपडून फेकतो ना उपडून. मग आपलंच तसं तसंच त्यांच्यासारखं आपलं जीवन आहे खरं म्हणजे. बघा, आपल्या आयुष्यामध्ये जे नकारात्मक ऊर्जा येते, जे नकारात्मक विचार येते, डिप्रेशन येते, स्ट्रेस असते, त्याला काढून फेकायचं असते, त्या पिकाप्रमाणे त्याला ठेवायचं असते. जसं जे पेरान तेच आयुष्यात भेटल. सोच वही रखो जो चाहिए. मग आपण माझं असं, माझं तसं, डिप्रेशन, चिंता, तणाव, आपला फोकस कुठे जातो या गोष्टीकडे. पण आपल्याला पाहिजे काय खरं म्हणजे आयुष्यात, परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर, दीर्घायुष्य पाहिजे सगळ्यांना. आपल्यासोबत आपल्या परिवारातील प्रत्येकाला पाहिजे ना. आपला फोकस याच्याकडे जातो का, आपला फोकस कुठे जातो, चिंता, डिप्रेशन जातो त्यांच्याकडे. म्हणून आपण अट्रॅक्ट काय करतो, मग त्याच गोष्टी आपल्या जीवनात अट्रॅक्ट करतो. पेरणी त्याचीच करायला पाहिजे, आपल्याला जे पाहिजे त्याच गोष्टीची खरं म्हणजे पेरणी करायला पाहिजे. हा ब्रह्मांडाचा नियम आहे. तुमचा फोकस जिथे जाईल तिथे एनर्जी जाते आणि तुमच्याजवळ तेच वापस येते. म्हणून बोलायच्या वेळेस तोंडातून असं विचार करून बोला, जे पाहिजे आपल्याला तेवढंच बोलायचं सगळ्यांनी. ठीक आहे. आपल्या अहोनी किंवा इनी आपल्याला जोडीदार जो मिळतो त्याला आपण कधीतरी म्हणतो का हा माझा बेस्ट आहे. आपला एक डायलॉग आहे महाराष्ट्रातला, मीच होती म्हणून टिकली. हा सगळ्यांचा डायलॉग आहे. पण त्या उलट आपण असं म्हणतो का, की मला मिळाला जसा जोडीदार तसा समोरच्याला पण मिळावा. आपण त्याच्यासाठी कधी धन्यवाद करतो का त्या जोडीदाराची. उलट करायला पाहिजे. आपले जे आहे ते खूप बेस्ट आहे, त्या बेस्ट साठी हमेशा धन्यवाद करायला पाहिजे. ठीक आहे. सकाळची सुरुवात तर खरं धन्यवाद पासून करा, कारण तुम्ही जेवढं ज्या गोष्टीसाठी धन्यवाद करताना तेवढं मल्टिप्ले होऊन तुमच्या जवळ वापस येते. आपल्या नाही जीवनाचा एवढे उद्देश. हा बोला ना. कोण म्हटलं आतापर्यंत कोणी नाही आलं ना, तर टाळ्या फोन घेते बाबा. हा, लक्ष नका देऊ. आपल्या जीवनाचा जो उद्देश आहे, जो आपण या 5 दिवसामध्ये शिकणार आहे, यामध्ये आपण परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर आणि दीर्घायुष्य आपल्या जीवनामध्ये आपल्याला कसं आणायचं आहे, आपण त्यावर काम करणार आहे. हे अर्चना कोण आहे. अच्छा, अर्चनाताई जॉईन आहे का. हो.
जॉईन आहे का अर्चनाताई? होय. अच्छा. आजपासून तणावावर नाही, मी म्यूट नाही केलं त्यांना, त्यांनीच केलं असेल. आजपासून तुम्ही तणावावर फोकस करा ना, की दुःखावर फोकस करणार? तणावावर फोकस करा की पिकावर फोकस करणार आहे? दुःखावर फोकस करायचा आहे की सुखावर फोकस करायचा आहे? मग चॉईस तुमची आहे. बघा, ऑप्शन मध्ये लाईफ हमेशा ऑप्शन मध्ये जगायची. 2 ऑप्शन आहे. मग याच्यात मला ह्या ऑप्शन मध्ये काय फायदा होणार आहे आणि या ऑप्शन मध्ये काय फायदा होणार आहे, याला जर तुम्ही नोटीस केलं ना, तर लाईफ बघा इतकी सुंदर होते ना. आता सांगा, जिथे असणारे सर्व लोक जिवंत आहे का? हो. सांगा मला, जिवंत आहे का तुम्ही? हो. आहे का? पक्का आहे. जिवंत आहे ना तुम्ही? अर्चनाताई, जिवंत आहे का तुम्ही? अर्चनाताई, अनम्यूट करा. जिवंत आहे का हो, सांगा? आहे. आहे ना? पूर्ण कॉन्फिडन्स न करा, व्हिडिओ ऑन करून करा. चेहऱ्यावर स्माइल आणायची आहे ना? नाही होत आहे, ऑन नाही होत आहे. व्हिडिओ ऑन होतील, तुम्ही टचच नाही करून राहिले असेल त्या व्हिडिओला. नाही करत आहे ताई, खूप प्रयत्न करत आहे, होत ओके. नाही आहे. आहे का? मग जिवंत आहे ना तुम्ही? हो, जिवंत आहे मी. हा बघा, मग मी म्हणते म्हणून तुमच्या हृदयाला थोड्या वेळासाठी थांबवता का? उशी जा ना तिकडे. थांबा थोडा वेळ. मग तुम्ही तुमच्या शरीराची मालक आहे का? तुमच्या शरीराची तुम्ही मालक आहे का? आहे ना? हो. मग थोडा वेळ हृदयाला थांबून बघा. मी म्हणते म्हणून थांबा थोडा वेळ. थांबू शकता का? मग तुम्ही तुमच्या शरीराची तुम्ही मालक कसे बनले? तुम्ही बनूच शकत नाही. विचार करा, आईच्या पोटामध्ये असेपासून तर आज जे काही तुमचं वय आहे, आजपर्यंत त्या हृदयाने तुम्हाला तुमच्यासाठी किती धडधड धडधड करत तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये प्राण ठेवलेले आहे. पण आपण त्या हृदयाला कधीही धन्यवाद म्हणत नाही खरं म्हणजे. म्हणून त्या हृदयाला धन्यवाद म्हणायला शिका. म्हणा, त्याच्यामुळे आज आपण आहे. बरोबर आहे. मग या ब्रह्मांडाने आपल्याला इतकं सुंदर शरीर दिलं, 2 हात दिले जग बघण्यासाठी, 2 डोळे दिले, कान दिले, 2 पाय दिले चालण्यासाठी. पण आपण त्या ब्रह्मांडाला आपण कधी पण धन्यवाद म्हणत नाही. तुम्ही ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानता त्यांनाच मानून त्यांना धन्यवाद म्हणायचंय. सगळ्या समाजाला रिलेटेड सगळ्यांचे ईश्वर गुरु वेगवेगळे आहेत. मी कोणाचाही ईश्वर गुरुला हे म्हणत नाही. सगळ्यांच्या आपापल्या श्रद्धेनुसार तुम्ही आपापल्या ईश्वर गुरुला मानू शकता. ठीक आहे? म्हणून तुमच्या शरीरासाठी सगळ्यात पहिले धन्यवाद करायचा आहे तुम्हाला. एखाद्या छोट्या मुलाला टीचरने अगर शाळेमध्ये तू असाच आहे, तू तसाच आहे जर म्हटलं त्याला, तर त्याच्या माइंडमध्ये तो थॉट बसतो की नाही बसतो? त्याचा समोर चालून कधीही त्याचा कॉन्फिडन्स हाय होत नाही. एखाद्या छोट्या मुलावर जे अत्याचार होतात लहानपणी, त्याच्या माइंडमध्ये ते अत्याचार बसून जातात. ते न समोर चालून ते कधीही बाहेर निघत नाही. त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते इतकं स्टोअर झालेलं असते ना, की कधीही त्याचा कॉन्फिडन्स वाढत नाही. त्यामुळे कधीही कोणाला बोलताना इतकं सांभाळून बोला, की आपल्यामुळे समोरच्याचं मन दुखलं नाही पाहिजे. इतकं सांभाळून बोलायचं आहे समोरच्याला. आता बघूया, इथं उपस्थित सगळेजण त्यांना मी भाग्यशाली बनवते. पाटील ताईला मी भाग्यशाली बनवणार होते, आता बनवते पाटील ताई भाग्यशाली. थोडासा विषय दुसरा आला. चला ठीक आहे, भाग्यशाली बनव ना. मी ना तुम्हाला 5 करोडची ऑफर देते. 5 करोडची ऑफर आहे. 5 करोड मी नाही देणार आहे, तो दुसरा देणार आहे. देणारा दुसरा आहे, पण ऑफर आहे तुमच्यासाठी. 5 करोड. ठीक आहे, पण त्या बदल्यात तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल बाबा. 5 करोडची ऑफर अशीच नाही मिळणार. आता फुकटमध्ये कोण काय देते ह्या जमान्यात तुम्हालाही माहितीये. काही तर द्यायला लागेल ना. तयार आहे का मग 5 करोड घ्यायला? विचार करा, भाऊला घरी बोलून सुखाचं जीवन जगू शकता. नको, एवढी नको बाबा. हा ना, 5 करोडची ऑफर आहे ना, तयार तर व्हा. त्यासाठी काही देता का मग मला थोडं? घ्या. परीची मम्मी कुठे गेली? परीची मम्मी, तुम्हाला 5 करोडची ऑफर देते मी. परीची मम्मी लवकर या, 5 करोडची ऑफर देते. त्या कुठे गायब होतात बार. फोन आला वाटते त्यांना. बघा 5 करोडच्या ऑफर मध्ये बघा काय आहे ताई. तिकडे जा. देऊ का 5 करोड? तुझ्या मम्मीला तुम्हालाच म्हणते मी, 5 करोड देऊ? नको ग बाई, नाही पाहिजे एवढे मला.
घ्या तर होत म्हणा. समोर शिकून आपण कसं काय 5 करोडची ऑफर होत म्हणा. देऊ 5 करोड. अर्चना ताई तुम्हाला देऊ का 5 करोड? अर्चना मला ताई नाही. 5 करोड देऊ का? नको अरे नको नका. हो तुम्हाला 5 करोडची ऑफर आहे. इतकी सुंदर 5 करोड मला. पण त्याच्या मोबदल्यात जाऊ द्या, मला तुमचे 2 डोळे, हात, कान, पाय पाहिजे. देता का? हो किडनी द्या. किडनी द्या. किडनी 2 किडन्या द्या. 2.5 करोडच्या. 5 करोड तुम्हाला आत्ता देतो आणून मी. नको देता का? नाही. नाही देत ना? नाही ते मग देत बघा, नाही, पैसे आपण नाही आपल्या पाहिजे. पैशाची तुलना आपल्या शरीरासोबत करतो का आपण? नाही करूच शकत नाही. मग एवढं सुंदर शरीर आपण ते 5 करोड नाकामले त्या पैशासमोर. मग एवढ्या सुंदर शरीराला प्रेम करणं गरजेचं आहे की नाही? हो आपलं असणं किती महत्वाचं आहे. केसापासून तर नखापर्यंत संपूर्ण आपल्याला परिपूर्ण बनवलंय ब्रह्मांडाने खरं म्हणजे. मग एवढ्या शरीरासाठी कधीतरी, आज किती वयाचे आहे तुम्ही, धन्यवाद म्हटलं का कधीतरी तुमच्या शरीराला? नाही. हा कोणाला पॅरालिस जातो, विचार करा, त्यांच्याकडून उभंही राहणं होत नाही. त्यापेक्षा आपण किती बेस्ट आहे. मग त्यासाठी ते एकदा तर धन्यवाद करा. धन्यवाद करणं खूप जरुरी आहे. तुमच्या शरीरासाठी तुम्ही धन्यवाद नाही करा, तुम्ही माझं हे दुखते, माझं ते दुखते, ते दुखते म्हणाल ना, तर ते दुखू 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 ऍक्च्युली तो पार्ट इतका खराब होऊन जातो ना तुमचा, रिअल मध्ये खरंच खराब होतो. म्हणून त्याला धन्यवाद म्हणा. तुम्ही त्याची तारीफ तर नाही करू शकत, माझा हा हात खूप सुंदर आहे, खूप सुंदर दिसून राहिला, असं तर नाही म्हणत ना. पण त्याला थँक्यू म्हणा. ठीक आहे बाबा, तू आहे म्हणून मी एवढे कामं करू शकते, एवढं म्हणून तरी धन्यवाद म्हणा. म्हणून बघा, रिझल्ट खूप छान आहे. धन्यवादचा रिझल्ट इतका पॉवरफुल आहे ना, खूपच छान आहे. नंतर कळेल तुम्हाला 5 दिवसाचा क्लास झाल्यावर. आज पहिला दिवस आहे ना, पहिल्या दिवशी एवढं नाही कळणार. आज थोडं माइंड पॉवरवर आहे. उद्यापासून रेकी स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. ऍक्च्युली तुम्हाला विचार कसं करायला लागते हे जर कळलं ना, तर तुम्हाला रेकीचा यूज करता येईल. कारण इंटेन्शन विथ रेकी, तुम्ही रेकी सोबत जसं इंटेन्शन द्याल ना, तुम्हाला तेच भेटणार आहे. आज माझ्याजवळ लॅपटॉप आहे, मी क्लास चालू केले ना, हे फक्त माझं इंटेन्शन आहे रेकी सोबत जोडलेलं. आज मी इथपर्यंत पोहोचले. मी 1,00,000 रुपये मॅनिफेस्ट केला रेकीमध्ये. मी तेव्हा कुठे हे क्लास चालू केले. अगर तुम्हालाच ज्या गोष्टीचा रिझल्ट येणार नाही, तर तुम्ही विश्वास बी ठेवणार नाही ना. असं होते ना. मी माझ्या विश्वासावर बसते आज इथे. सांगू तिकडे जाऊ. चालू चा खुशी ए टच केलं. समजलं. भाग्यशाली असण्याचा अनुभव. या समाजामध्ये कितीतरी लोक आहे ज्यांना डोळे आहे पण ते बघू शकत नाही, ज्यांना 2 पाय आहे पण ते चालू शकत नाही, ज्यांना 2 हात असून सुद्धा ते काम करू शकत नाही. त्यापेक्षा त्या ईश्वराने आपल्याला इतकं सुंदर बनवलंय, त्या सुंदरतेसाठी तरी एकदा आपल्या शरीराला धन्यवाद करायचं. सकाळी उठून रोज धन्यवाद करायचं. तुला करते तुम्ही जे जीवन जगता ते कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगता. सांगू का तुम्हाला ताई, पाटील ताई, तुम्ही जे सांगा. जीवन जगून राहिले आज, ते तुम्ही कोणाच्या तरी स्वप्नातले जीवन जगता. सांगू समजून कसं? सांगा. सांगू. तुम्हाला नाही वाटत का तुम्ही कोणाच्या तरी तुमच्यासारखं जीवन माझं असावं असं कोणीतरी विचार करत असतं शिवणगाव मध्ये? काय नाही. नक्कीच असेल, नक्कीच असेल. कसं काय? काय नाही. बघा, कसं काय तुमच्याजवळ क्वार्टर आहे. क्वार्टर म्हणजे काय झालं? हे आपल्या अधिकाराचं क्वार्टर झालं. का बरं? आपले हसबंड सरकारी नोकरीवर आहे म्हणून आपल्याला हे क्वार्टर एवढ्या अधिकारानं मिळालं. तुम्ही राहताय तोपर्यंत या क्वार्टरवर कोणाचा अधिकार आहे? आमच्याच आपलाच म्हणजे आपलं घर झालं ते. तुमच्या जो 4 व्हीलर आहे, नाही. स्कूटी आहे, चला नंतर घेऊन घ्या. तुम्ही घेणार आहे, आपण एवढं गरीब नाहीये. घेणार आहे आपण. टीव्ही आहे. बघा, कितीतरी लोकांचं स्वप्न आहे एकही रूम जरी असली तरी आपलं स्वतःचं घर असावं. किती लोकांचं स्वप्न आहे? किती लोकांचं स्वप्न आहे की आपल्याजवळ सुद्धा पैसा यावं मंथली, एवढा जो आपल्याजवळ ठरवलेला आहे तेवढा मंथली पैसा यावा. कितीतरी लोकांचं स्वप्न आहे. माझं स्वप्न होतं मला घर पाहिजे, पण झालं झालं ना? झालं झालं ना स्वप्न. घर झालं. हा, मग किती लोकांचं स्वप्न असते ताई. मग कोणाला वाटत असेल की चला पाटील ताई सारखं माझं बी घर व्हावं. कोणाचं तरी स्वप्न असेल तुमच्यासारखं असं का? जगावं, यांच्यासारखं माझ्या घरी पण टीव्ही असावं. स्वप्न असतात. प्रत्येकांचेच काही ना काही स्वप्न असतात ना. असते ना. आपण कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगत आहे हे सांगत आहे मी तुम्हाला. कारण आपल्यासारखं जीवन हे कोणाचं तरी असावं हे त्यात समोरच्याला आपल्याकडे बघून वाटत असते कधी कधी.
की माझ्याजवळ सुद्धा गाडी असावी, माझं स्वतःचं घर असावं, माझ्याजवळ सुद्धा 4 व्हीलर असावी, मी पण फॅमिली सोबत फिरायला जावं. असे कितीतरी लोक आहे. आपण खूप सेफ आहे ना, आपल्याजवळ भरपूर काही आहे. असे कितीतरी लोक आहे का त्यांच्याजवळ एवढ्या गोष्टी नाही आहे दुनियामध्ये. आहे असे लोक त्यांच्याजवळ नाहीये. मग आपण कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगतो ना, म्हणून स्वतःला खुश ठेवायचं, बिंदास ठेवायचं. ठीक आहे. आपण नेहमी आपल्या हसबंडची कंप्लेंट करत राहतो, कोणी मुलांची कंप्लेंट करतात, कोणी रिश्तेदाराची कंप्लेंट करते, कोणी कोणाला तर सासू चांगली भेटलीच नाही, हा तर ठराविक शब्द बनलेला आहे. नणद तर कोणी कोणाची होतच नाही, हा पण ठराविक शब्द बनलेला आहे, बनवून ठेवलेला आहे आपण. असं ऍक्च्युली आहे नाही. आपण पण कोणाचं कोणीतरी आहे, पण लोकांची भावना आहे हे विचार करण्याची अशी. ठीक आहे. प्रत्येक वेळेस आपण कंप्लेंट करत असतो, प्रत्येक वेळेस हा असा, हा तसा, तो तसा. आज त्याच कंप्लेंटला आपण कंप्लेशन मोडमध्ये कंप्लीट करून बघा कसं, कोणती पण कंप्लेंट असतो, त्या कंप्लेंटला आपण कंप्लीट कसं करता येईल ते बघू आज. ठीक आहे. इथं असणाऱ्या सर्वांचं खूप आयुष्य खूप सुंदर आहे, पण आपण त्या आयुष्याला सौंदर्याने बघतच नाही. बघतो का किती सुंदर आयुष्य आहे बघा. कोणी घरात पडून आहे पॅरालिस होऊन, कोणाच्या घरी काही प्रॉब्लेम आहे, कोणाच्या घरी काही प्रॉब्लेम आहे. आपण एवढं शरीराने तंदुरुस्त, पैशाने तंदुरुस्त आहे, एवढं सुंदर आयुष्य आहे आपण, पण एवढ्या सुंदर आयुष्याला आपण कधीतरी धन्यवाद केलं का? आपल्या आयुष्याला, आपल्या परिवाराला, आपला जो हसबंड आहे, मुलं आहे, त्यांना धन्यवाद केलं का कधीतरी आपण? रोज येऊन कटकट करणारा जरी असला तरी तुमच्या दुःखामध्ये तुमची साथ देणारा जीवनसाथी तुमच्या जवळ आहे, म्हणजे तुम्ही भाग्यशाली आहे ना. जे एकटे पॅरेंटिंग करतात ना, त्या लोकांना विचारा का त्यांचे जे दुःख असते ना, ते दुःख सांगण्यासाठी पण त्यांच्याजवळ आजूबाजूला कोणी नसते. मग त्यांच्यापेक्षा आपण भाग्यशाली आहे ना. म्हणून कंप्लेंट करायची नाही. माझे हसबंड खूप छान आहे, एक सेंटेन्स, एक अफर्मेशन रोज स्वतःला द्यायचं आणि थँक्यू म्हणायचं. त्यांच्यामुळे मला सगळं काही मिळालं. सगळ्यात पहिले तर थँक्यू म्हणायचं त्यांना. मजाक नाही होत परिवार सोडून एवढ्या दूर राहणं. थँक्यू म्हणणं तर एवढं तर काम आहे. एका बायकोचं एका हसबंडला थँक्यू म्हणणं तर काम आहे. मग बाकी तुमची इच्छा. कारण विचार करा, ज्यांचं एकटं घरामध्ये वृद्ध व्यक्ती असतात आशीर्वाद द्यायला, पण ते बी व्यक्ती आजकाल कोणाला नको. पण त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या ब्लेसिंगने माहितीये किती सारं आयुष्य बदलू शकते. हे हे आहे ना, थोडे थोडे एक एक शब्द आहे ना, ऍक्च्युली एनर्जी आहे. हे नॉर्मल आपण बोलतो ना, एनर्जी आहे. एनर्जी सारखे वर्क करतात. घरात मोठ्यांचं असणं एवढं म्हणजे इतकं छान आहे ना, कमीत कमी त्यांचं आपलं पटो न पटो, पण आपल्या मुलांना ते आशीर्वादच देतात शेवटी. मुलांबद्दल सतत माझी मुलं असे, माझी मुलं तसे आपण इतरांजवळ सांगत असतो, कंप्लेंट करत असतो. तुम्ही सांगा, IVF सेंटरमध्ये जाऊन बघा, एवढी लाईन लागली आहे. ज्यांना मुलं नाही होत ते मुलांसाठी एवढी लाईन लागली आहे. आणि आपल्याजवळ मुलं आहेत, आपण कंप्लेंट करतो, माझे मुलं असे, माझे मुलं तसे. पण आपल्याजवळ ते मातृत्व प्राप्त झालं ज्या मुलांमुळे आपल्याला, आपण त्यांच्यासाठी कधी धन्यवाद केलं का? मातृत्व प्राप्त झालं. कितीतरी आई अशा आहे त्या मातृत्वासाठी फक्त रडत आहे. आपले मुलं असणं म्हणजे त्यांच्यामुळे आपल्याला मातृत्व प्राप्त झालं, म्हणजे त्या एकाच गोष्टीसाठी, फक्त एक गोष्ट जर पकडा, मग बघा तर ते समोरच्याला एनर्जी कशी जाते. तर त्या एका गोष्टीसाठी धन्यवाद करा. तर तुमचं असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. मी माझ्या डॉल्फीला रोज अफर्मेशन देते की माझी डॉल्फीला खूप धन्यवाद, कारण यांच्या असण्याने मला मातृत्व प्राप्त झालं. एकटं जगू शकतो का आपण? असंच अर्ध पागल होऊन जाऊ आपण बिना मुलांचं. आणि जे लोक लाईन लागत आहे हॉस्पिटलमध्ये, विचार करा त्यांचं जगणं आपल्यापेक्षा किती दुःखी असेल. त्यांच्या मनात किती हलचल असेल, किती निगेटिव्ह विचार येत असेल. ठीक आहे ना. म्हणून थँक्यू म्हणायचं पहिले मुलांना सकाळी उठल्याबरोबर. प्रॉब्लेम कधी कमतरतेत राहत नाही, प्रॉब्लेम आपल्या दृष्टिकोनामध्ये राहते. त्याही ब्रह्मांडाने आपल्याला भरभरून दिलेला आहे, पण आपला फोकस फक्त कंप्लेंटवर जातो ना. माझ्याजवळ नाही, माझा मुलगा असा, माझी सासू अशी, माझा नवरा असा. पण जे आहे त्याच्याकडे जात नाही. हे विचार करत नाही की माझा नवरा पेमेंट आल्याबरोबर मलाच देतो पहिले. त्यासाठी आपण कधी धन्यवाद करतच नाही. पण माझ्या नवऱ्याने आज या महिन्याला 10,000 दिले, त्या गोष्टीवर आपण कंप्लेंट करतो, पण करायची नाही. पहिले त्या 10,000साठी धन्यवाद म्हणा. त्या 10,000ची 20,000 बनते. ऍक्च्युली मनी पण एक ऊर्जा आहे, मनी पैसा नाहीये. त्याचे सेपरेट क्लासेस होतात.
म्हणे फक्त ऊर्जा आहे ते फील करायची आहे. तुमच्याजवळ 1 रुपया आहे, त्या 1 रुपयासाठी तुम्ही जेव्हा धन्यवाद कराल ना, तेव्हा तुमच्याजवळ मल्टिप्लाय होऊन वापस येते. ते कशी येईन ना, ते ब्रह्मांडाला माहिती आहे तो कसा देईन तर. बरोबर आहे ते कशा ना कशा रूपामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं देणं शिकायचं आहे. तुम्ही जोपर्यंत द्यान नाही तोपर्यंत तुमच्याजवळ येत नाही. ठीक आहे, हा नियम आहे ब्रह्मांडाचा. देऊन तर बघा, जेवढं कमावता त्याच्यामध्ये 10च रुपये द्या, पण द्या तर पूर्ण मनातून. आणि घरी येऊन सांगू नका मी दिलं. एनर्जी ब्लॉक होते पुन्हा. असं म्हणायचं नाही, एनर्जी ब्लॉक करायची नाही. एक एक शब्द तुमचा एनर्जी ब्लॉक करते, एक एक शब्द. कोणीही या जगात परिपूर्ण नाही, तरी आपण स्वतःला म्हणतो आय एम अ परफेक्ट, म्हणतो ना. विचार करा, रामचंद्र राजे होते, प्रभू रामचंद्र एक राजे होते. त्यांना लोक देव मानतात, ठीक आहे, ते देव मानून ते पण कधीतरी आपल्या पत्नीसाठी चुकले ना. मग देवाला एका शब्दात जर म्हटलं तर देवाला बी परफेक्शन जमलं नाही. मग आपल्याला परफेक्शन, आपण परफेक्ट आहे कसं? मग सगळ्यांमध्ये काही ना काही कमतरता असतात. या जगामध्ये कोणीही परफेक्ट बनलेलं नाही. म्हणून सगळ्यांना स्वीकारायचं, सगळ्यात महत्वाचं स्वीकारायचं, त्यांना थँक्यू म्हणायचं. 2च ऑप्शन आहे. समोरच्याला तुम्ही जोपर्यंत स्वीकारणार नाही, जोपर्यंत ऑप्शन थँक्यू म्हणणार नाही, तोपर्यंत त्या समोरच्याच्या व्यक्तीमध्ये चेंज होत नाही. उदाहरण सांगते मी तुम्हाला. माझ्याकडे नाही काउन्सिलिंगसाठी एक कपल आले होते. ऑनलाईनच केलं मी काउन्सिलिंग त्यांचं. हजबंड वाईफचं खूप भांडण होत होतं. त्यांची इच्छा होती की राहायचं नाही, पण ते वाईफ माझी मैत्रीणच आहे ती. तिने म्हटलं की रिक्वेस्ट करून थोडंसं. मग मी त्यांना कॉल केला. मी म्हटलं एकदा करून बघा, तुम्हाला पटलं तर तुम्ही राहा सोबत, नाही तर सोडून द्यायचा म्हटलं. एकदा मग ते ऑनलाईन काउन्सिलिंग केली मग त्यांना मी सांगितलं, मी म्हटलं मी जे जे प्रॅक्टिकल सांगाल ते तुम्हाला करायला लागेल. तर ते म्हणे हो म्हणे. मग मी त्यांना असं बसवलं. म्हटलं दोघंही असे बसा म्हटलं, विरुद्ध दिशेने बसा म्हटलं. दोघंही एकमेकाकडे बघू नका, कारण त्यांचा आणि त्यांचा एकमेकाच्या विषयी खूप राग भरलेला होता. त्यांना म्हटलं तुम्ही एकमेकाविषयी जे जे तुमच्या मनात वाईट आहे ते सगळं लिहा म्हटलं, सगळं लिहा म्हटलं. मी त्यांना पूर्ण इकडून प्रोत्साहित करत होती. लिहा लिहा, सगळं लिहा, सगळं लिहा. तुमच्या मनात जे जे काही आहे त्याविषयी, त्या बाईविषयी राग आहे, त्या माणसाविषयी राग आहे, सगळं A to Z त्यांना 2 पेज लिहिलं. ते म्हणते आता ताई काय करायचं? म्हटलं यांना फाडा आणि पेजच्या खाली ठेवा. आता पुन्हा मग त्यांना असं बसायला सांगितलं. म्हटलं आता माझ्याकडे फेस करून बसा दोघे जण, बघा एकमेकाकडे. आता लिहा म्हटलं, ज्या दिवसपासून तुम्ही भेटले त्या दिवसपासून तर आजपर्यंत फक्त चांगल्या गोष्टी लिहा म्हटलं तुम्ही दोघांच्या एकमेकाविषयी, फक्त चांगल्या, एक बी वाईट नाही लिहा म्हटलं. मग त्यांनी ते चांगल्या गोष्टी लिहिल्या. आणि म्हटलं आता याचं काय करायचं? मी म्हटलं तुमची यांना द्या आणि तुमचा पेपर यांना द्या आणि वाचा म्हटलं दोघंही जरा. विचार करा किती रिझल्ट आला असेल. डोळ्यातून अश्रू येत होते त्यांचं ते वाचाच्या वेळेस. मग म्हणते ताई खूपच छान, एका छोट्याशा प्रॅक्टिकलनं एवढा सुंदर फरक जाणवला. म्हणते आता जी लिहिलंय ते काय करायचं? म्हणते म्हटलं ते लिहिलेलं आहे ना ते जाळून टाका. तसंच आपलं जीवन आहे. तुम्हाला जर कोणाविषयी वाईट वाटते ना, खरंच सांगते मी तुम्हाला, रिझल्ट खूप छान आहे, पण करा लागते नेहमी. इतकं सुंदर कोणाचे शब्द लागते, कोणत्या व्यक्तीविषयी वाईट वाटते तर ते मनात नका ठेवू. जेव्हा मनात ठेवतो ना आपण, शुगर, बीपी, कॅन्सर सारख्या बिमारी तिथून होते. असं डॉक्टरांनी प्रूव्ह केलंय, मी नाही केलंय, डॉक्टर प्रूव्ह करतो. हे सायन्स सुद्धा सांगते का तुम्ही मनामध्ये ठेवू नका कोणाविषयी. तुमचं असणं खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही एवढं जर मनात भरून ठेवा तर एवढ्या साऱ्या बिमारीले तुम्ही समोर जाल. त्यापेक्षा मग स्वतःला लिहायचं आणि रोज जाळायचं. व्यक्ती असो, त्या व्यक्तीचा शब्द असो, काहीही असो, सगळं लिहायचं, जाळायचं. डस्टबिन असतो, डस्टबिन मध्ये आपण कचरा जेव्हा टाकतो तो कचरा कधीपर्यंत वर नाही येत? जोपर्यंत बकेट फ्लो पूर्ण होणार नाही. एकदा बकेट पूर्ण झाली तर तो कचरा असा बाहेर येतो ना. त्याचप्रमाणे इथं किती किती वर्षाचं तुम्ही भरून ठेवलेलं आहे, त्याला बी तर खाली करणं आवश्यक आहे ना. तुम्ही ते खालीच करणार नाही तर मग ते कॅन्सर, बीपी, शुगर, पॅरालिसिस इतक्या साऱ्या बिमाऱ्याला सामना करावा लागते. ते त्या स्वरूपामध्ये बाहेर येतं. म्हणून अंदरून खाली राहणं खूप महत्वाचं आहे. कोणाचंही टेन्शन घ्यायचं नाही, आपलं असणं खूप महत्वाचं आहे. लिहायचं, जाळून टाकायचं, लिहायचं, जाळून टाकायचं. सगळ्यात बेस्ट उपाय आहे. करून बघा 3 महिने लगातार. ठीक आहे. म्हणून म्हटलं होतं मी पेन आणि बुक घेऊन बसा, कारण पेन आणि बुक घेऊन जेव्हा बसाल तेव्हा मी हे प्रॅक्टिकल करायला लावणार होती तुम्हाला की लिहा आणि जाळा. पण आपण पहिलेच 10 मिनिटं लेट झालो म्हणून मी केलं नाही. आज कर्जा प्रॅक्टिकल आणि मला उद्या सांगा. मी उद्या रेकी स्टार्ट करेन. ठीक आहे. उद्या हा विषय होणार नाही, उद्या तो विषय होईल. त्याच्यानंतर तुम्हाला लिहिणं आणि जाळणं काय इम्पॉर्टंट आहे हे 5 दिवसामध्ये जेव्हा तुम्ही रेकी शिकाल ना तेव्हा कळन तुम्हाला. रेकी विथ इंटेन्शन. तुम्ही त्याच रेकी सोबत जर एक निगेटिव्ह थॉट जोडला तर तुमचं अफर्मेशन ते निगेटिव्ह बनाल.
त्याचा तुम्हाला फायदा नाही होणार, उलट नुकसान होईल. म्हणून तुम्हाला निगेटिव्हिटीनं पूर्ण खाली व्हावं लागेल. पूर्ण तिथे पॉझिटिव्ह थॉट टाकावं लागेल. त्यानंतरच रिझल्ट येईल ना. ठीक आहे. मगाशी विचारलं होतं मी, पाटील ताई सगळेजण जिवंत आहे का? परिमम्मी जिवंत आहे का? चला घ्या एक श्वास पाहिजे मग. म्हणतो मी घ्या एक श्वास मग. एक श्वास घ्या आणि सोडा. घ्या, पुन्हा एक श्वास घ्या, सोडा. ठीक आहे. सोडला. आता हा घेतलेला श्वास, याला लागलेला वेळ मला वापस द्या. देऊ वापस शकता नाही का? देऊ शकत. नाही देऊ शकत ना. मग तुम्ही किती टेन्शन मध्ये जगता जीवन. जीवन फक्त आज मध्ये आहे. गेलेला पास्ट आपल्याला मतलब नाही, त्याच्यासोबत ना येणारा फ्युचर आपल्याला माहित नाही कसा आहे. म्हणून आज मध्ये जगायचं. फक्त आजचे दिवस मी चिंता आणि क्रोध करणार नाही. फक्त आज मध्ये जगायचं. आज मला स्वतःला आनंदी ठेवायचा आहे. आपण अरे ते कसं होईन, त्या पोराचं कसं होईन, पोरीचं कसं होईन, माझं कसं होईन, एवढ्या साऱ्या थॉट मध्ये आपण स्वतःला इतकं निगेटिव्ह करून बसतो ना. विचार बी करत नाही या गोष्टीचा एवढा परिणाम होते ना. म्हणून खरं म्हणजे जीवन आजच्या दिवशी आहे. आज मध्ये जगायला शिका. मी समोर तुम्हाला एक उदाहरण देणार आहे, त्यामध्ये कळेलच तुम्हाला आज मध्ये का बरं जगायचं. जर तुम्ही गुगलवर सर्च केलं ना, सर्च केलं नाही करून बघा, आज जाऊन गुगलवर सर्च करा ना, तर 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात या पृथ्वीवर. 10 लाख प्लस लोक रोज. त्यामध्ये जर आज आपला आणि आपल्या परिवाराचा नंबर नाही लागला तर विचार करा, आपण भाग्यशाली आहे ना आजच्यासाठी. मग आजच्या दिवसाला धन्यवाद म्हणायचं की नाही म्हणायचं. त्या ब्रह्मांडाला, ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानतात त्याला धन्यवाद म्हणायचं की नाही म्हणायचं. मी या देवाला मानते, हो मी मानते, पण त्या देवाला धन्यवाद तर म्हणा तुम्ही. धन्यवाद तर, पण धन्यवाद म्हणून पुन्हा अजून घ्या ना तुमच्या जीवनात जे नाही ते मागा ना त्याला. धन्यवाद मला एवढं सारं दिल्याबद्दल ईश्वर, मला पुन्हा पाहिजे माझ्या जीवनात ह्याच गोष्टी. जेव्हा धन्यवाद म्हणा तेव्हाच ते मल्टिप्लाय होऊन तुमच्या जवळ येईल ना. थोडं तिकडे जाण खा. सकाळी उठल्यानंतर डोळा खुलला तर स्वतःला बघायचं आणि आज बघा ते सांगितलं मी, 10 लाख लोक, 10 लाख प्लस लोक रोज डेथ होते. आज त्या लोकांसाठी अभाग्याचा दिवस आहे, ज्यांच्या घरी ज्यांची डेथ झालेली आहे, त्या घरातली लोक रडत आहे. आज बघा त्या लोकांचा अभाग्याचा दिवस आहे. आज आपला आहे का? म्हणजे आपण आज भाग्यशाली आहे ना. मग स्वतःला भाग्यशाली समजा ना. छोट्या छोट्या गोष्टीमध्येच भाग्यशाली समजा लागते, तेव्हाच ती एनर्जी वाढते. स्वतःला भाग्यशाली तर समजा. ते मी आरशासमोर उभे राहा असे आणि शाहरुख खान सारखे हात करा ना, म्हणा मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे एकदम. म्हणून तर बघा एवढी एनर्जी चेंज होते ना. शब्दाची एनर्जी चेंज करते. शब्दानेच आपल्याला आज आपण जे आहे, आज आपण 1 मिनिट थांबते, तो आवाज येऊन राहिला. बघा इकडे काय म्हणताय. एक टाइमच पाणी येणार आहे म्हणते, एक टाइमच. हा? म्हणा ना ते पाण्यासाठी धन्यवाद. हा ब्रह्मांड फुकट मध्ये पाणी देतो आपल्याला. धन्यवाद करा ना पहिले त्या पाण्यासाठी. तुम्ही जाता तिथं ऑफिसमध्ये कंप्लेंट करायला, आमच्या घरी पाणी नाहीये. अरे एवढं सारं पाणी येऊन राहिलं, तो ब्रह्मांड फुकट मध्ये देऊन राहिला, त्याला एक वेळा धन्यवाद तर म्हणा. बघा कशी एनर्जी चेंज होते. सकाळी भरपूर पाणी सोडते. धन्यवाद म्हटलं ना. बघा झालं का? कुठे चालल्या का तुम्ही? नाही. आपलं जीवन खरं तर हितभर पोटासाठी आहे. हे हितभर पोट
फक्त हितभर पोटासाठी आपण जगत आहे, आपण आपल्या परिवारातले सगळे लोक. आणि आपण मोठे मोठे घर बांधतो, त्या घरामध्ये लोक किती राहतात? 3-4. आणि रूम किती असतात? मोठ्या मोठ्या, त्या बी 4-5. ठीक आहे, असते ना. आणि त्यात विथ कॉम्पिटिशन आपली समाजासोबत. त्याचं घर किती सुंदर आहे, मला बी माझं घर असं बनवायचं आहे, घरातलं इंटेरियर चांगलं सजवायचं आहे, त्याच्याजवळ मोठी कार आहे, माझ्याजवळ मला पण घ्यायची आहे. आपण नुसतं कम्पेअर मध्ये जीवन जगत असतो. ऍक्च्युली कम्पेअर मध्ये जीवन जगायचं नाही. सगळे आपापल्या कर्मासोबत जगत असतात, सगळे आपापल्या कर्मासोबत जुळलेले आहेत. मला सांगा पाटील ताई, परीची मम्मी सांगा, आपलं पहिलं घर कोणतं असते? पहिलं घर कोणतं असते, कोण सांगते मला? पहिलं घर कोणतं, माहेर का? नाही, म्हणून तर विचारून राहिली. सांगा पहिलं घर कोणतं असते? पहिलं घर आपलं मन. पहिलं घर मन म्हणजे मन? शरीर. बरोबर बरोबर बरोबर, ठीक आहे. आपलं पहिलं घर आपलं शरीर असते, पहिलं घर. आणि दुसरं घर असते आपलं राहतो आपण ते घर. आणि तिसरं घर असते हा समाज. पण आपण सगळ्यात जास्त काळजी सांगा कोणत्या घराची करतो? समाजाची. समाजाची नाही करत, आपल्या घराची करतो. जे सकाळपासून पाटील ताई लागून राहते, संध्याकाळ होईपर्यंत करो सफाई करो सफाई. कोणत्या घराची काळजी घेतली पाहिजे? मग तुमच्या ह्या घराची काळजी कोण करन? तुम्ही त्या घराची एवढी काळजी करतात, तुम्ही हा ठेका दुसऱ्याला द्यान का? माझ्या घराचं, माझे घर तू सांभाळ बाबा, माझे पाय दुखत आहे, तू सांभाळ, आता घे थोड्या वेळासाठी. या घराची काळजी कोण घेईन? हो बरोबर आहे. घ्या ना उद्यापासून. तुम्हाला जर आता काही झालं किंवा मला काही झालं तर 4 तासामध्ये मला बॉडी म्हणेल, आणि ह्या बॉडीला उचलून कुठं नेऊन टाकल? तुम्हालाही माहितीये कुठं नेईन. ठीक आहे, 4 तासात फक्त. आणि आपल्याच जवळची नेईन, दूरची नंतर येईन. पहिले आपल्या जवळची बाहेर काढते आपल्याला 4 तासामध्ये. त्याच्यानंतर सुंदर झेंडूच्या फुलाचा हार ना, आता गुलाबाची फुलं महाग झाले तरी लावतात, ते लावा लागते. 1-2 मधामध्ये झेंडूच्या फुलामध्ये गुलाबाची फुलं, तो हार देतो ताज्या फुलांचा मस्त ना आपल्या फोटोला. फक्त 13 दिवस मोजून घ्या, म्हणजे तुम्ही गेल्या का तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. 13 दिवसासाठी तो गुलाबाच्या फुलाचा आणि झेंडूच्या फुलाचा हार हेच भेटणार आहे, लक्षात ठेवा, माइंड मध्ये बसून ठेवा. ठीक आहे. मग 13 दिवसानंतर एक प्लास्टिकचा हार. किती दिवसासाठी? काही लोक भेटायला येतात, त्यांना दाखवा लागतं तुमची बायको केली आहे, बघा इथं फोटो लागली. 3 महिने राहीन फक्त ती फोटो, खूप झालं तर. 3 महिन्यानंतर ती फोटो कुठे जाईल? बक्स्यामध्ये जाते या कुठं जाते तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाही, कारण आपण असतं नाही लावलं कोणाच्या फोटो, तर आपली कोण लावणार आहे? बरोबर ना. बघा असं जीवन आहे. म्हणून सगळ्यात पहिलं प्रेम स्वतःसाठी करायचं आहे. सगळ्यात पहिलं प्रेम स्वतःवरच असलं पाहिजे. आपलं असणं आपल्यासाठी किती महत्वाचं आहे हे समजून घ्या. मी समोर तुम्हाला एक उदाहरण सांगेन, खूप सुंदर उदाहरण आहे, रिअल स्टोरी आहे एका ठिकाणी झालेली. सगळ्यात पहिलं प्रेम स्वतःवर, कारण इथे लावलेला 1 रुपयाचा शिक्का बी आपण सोबत घेऊन जात नाही. नेतो का? आपण कसं येतो? आपण असं येतो ना मुठ्ठी बांधून, आणि असं जातो ना, म्हणते ना मुठ्ठी बांधून येतो, पण खाली हात घेऊन जातो. तर हे रिअलच मन आहे, असं येणं आणि असंच जाणं आहे. म्हणून हॅप्पी आनंदाने जगा. खरं म्हणजे स्वतःला इतकं आनंदाने जगा ना, स्वतःला इतकं खुशीने जगा. मी ना ते खुशीचं एक प्रॅक्टिकल घेते समोर, मग कसं आनंदाने कसं जगले जाते एक प्रॅक्टिकल सांगेन तुम्हाला मी. ठीक आहे. एक मिनिट थांबजा, थोडं जागा कमी आहे ना हे टेबलवर, मला थोडस हे होतं. आम्ही जिथे राहत होतो ना ताई, काटोलला, आमच्या बाजूने एक काकू राहायचे, म्हणजे फॅमिली राहायची. ती काकू, त्या काकूंची तब्येत खराब झाली होती. तब्येत बरी नसल्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांच्या मुलांनी त्या काकूला इथे नेलं हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये नेल्यावर त्या काकूच्या एका हाताला सलाईन लागली होती. त्यांच्या हातामध्ये सोन्याच्या 2 बांगड्या होत्या, जाड्या. चांगले लोक होते ते, श्रीमंत. मग सलाईन लागली, सलाईनमुळे एका हातातली बांगडी काढली, एका हातातली बांगडी निघाली, कारण तो हात सुजलेला होता. काही वेळानंतर मग त्या काकूची डेथ झाली तिथेच हॉस्पिटलमध्ये. पण सगळ्यांचं घरातील जे रक्ताचे नाते आहे, जे वंशज म्हणतात, त्या सर्वांचं लक्ष कुठं होतं? त्या बांगडीवर. तिला कसं काढायचं, खरंच सांगून राहिली, तिला कसं काढायचं त्या बांगडीकडे लक्ष होतं सगळ्यांचं खरं म्हणजे.
मग त्या काकूला आणलं घरी, रात्रभर ठेवलं आणि रात्रभर ठेवल्यावर त्या सगळेजण अशी वाट बघत होते की दुसऱ्या दिवशी कधी दुकान सुरू होते आणि आम्ही सोनाराच्या दुकानामधून कधी कैची आणतो आणि कधी ती बांगडी कापतो. सर्व त्याच प्लॅनिंग मध्ये होते. जशी सकाळ झाली तशीच मुलगा गेला सोनाराच्या दुकानामध्ये, कैची आणली आणि त्या काकूची पहिली बांगडी कापली. त्याच्यानंतर त्या काकूची अंतकरणाची विधी केली. बघा, म्हणजे आपलं असणं किती महत्वाचं आहे. म्हणून सगळ्यात पहिले स्वतःसाठी जगून घ्यायचं आणि ते बी हसू हसून जगायचं स्वतःसाठी. पहिलं प्रेम माझ्या स्वतःवर. जेव्हा हे प्रेम स्वतःवर असते तेव्हा सगळेजण आपल्याला बरोबर प्रेम करतात. कोणाला कंप्लेंट नाही करायची, एक्सपेक्टेशन तर ठेवायचंच नाही दुसऱ्यातून. यांनी माझं हे केलं नाही, माझं ते केलं नाही. आपण आपले कर्म घेऊन आले, ते आपल्या कर्माचा हिसाब किताब आहे, तो भेटणारच आहे आपल्याला. काही न करता जे वाट्याला येतं त्याला कर्म म्हणतं. कर्म म्हणजे असं नका समजू की दुसरे काहीतरी आणलंय, महाभारत रामायण मधली स्टोरी. त्याला नाही, काही न करता जे वाटेला येतं आणि त्याच्यातून आपल्याला जे दुःख मिळतं त्याला कर्म म्हणते खरं तर. चालतंय. पुन्हा समोरच्या 2 गोष्टी सांगाल, त्या 2 गोष्टी जर समजले ना तुम्ही, तर तुम्हाला 5 दिवसाचा रेकीचा क्लास आरामात समजून जाईल का या क्लास काय आहे, काय करायचं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. हे एक फॉरेन मध्ये इथलीच आहे गोष्ट, ही नागपूरची आहे ही गोष्ट. फॉरेन मध्ये खूप नाही फॉरेन मधली, ती नागपूरची गोष्ट नाहीये, ती मी पेपरमध्ये वाचली होती ती गोष्ट. नागपूरची गोष्ट दुसरी आहे. ते वेल सेटल म्हणजे एक मुलगा फॉरेन मध्ये राहायचा आणि तो गावातलाच होता. त्याच्या आईनी आणि बाबांनी त्या मुलाला लहानपणीच काय केलं, हॉस्टेलमध्ये टाकलं. त्या मुलाने आता सध्या जस्ट फॉरेन मध्ये राहायचं, पण ते फॉरेन मध्ये असताना त्यांच्या आई वडिलांसाठी त्यांनी एक सुंदर पत्र लिहिलं होतं. ते पत्राद्वारे, ते पत्र इतकं सुंदर होतं ना की ते पत्र मग त्यांनी ते पेपरमध्ये आलं ते काही दिवसांनी. त्याचं म्हणजे याच्यात असं असं लिहिलंय बा, याच्यातून या स्टोरीमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळणार आहे, म्हणून ते ना पेपरमध्ये छापून आलेलं होतं. ते वाचली होती मी ते स्टोरी. त्या मुलाने लिहिलं होतं, त्याचे आई बाबा, मी जेव्हा छोटा होतो तेव्हा तुम्ही मला हॉस्टेलमध्ये टाकलं, मला कळत सुद्धा नव्हतं, मला तुझी खूप आठवण येत होती ग आई, तरी पण तू मला हॉस्टेलमध्ये नेऊन टाकलं, मला करमत नव्हतं तिथे. तुम्ही म्हणायची की बाळा तू खूप मोठा हो, खूप मोठा हो आणि नोकरी कर, याच उद्देशाने तुम्ही मला तुमच्यापासून मला दूर केलं. मी हॉस्टेलमध्ये राहायला लागलो, मला तुझी खूप आठवण येत होती ग आई, तेव्हा माझी इच्छा व्हायची की तुझ्या कुशीत येऊन मी तुला चिपकून खूप रडावं, अशी माझी इच्छा होत होती तेव्हा, पण तू पण माझ्याजवळ राहायची नाही. तेव्हा मला त्या एकटेपणाने इतकं आज एकटं केलं आहे की आज तुम्ही माझ्याजवळ किती जरी असले तरी मला तुमची आठवण येत नाही. तुम्ही मला शिक्षण घेण्यासाठी राज्य सोडायला सांगितलं, तुम्ही नोकरी करायला मला देश सोडायला सांगितला. आज माझा स्वतःचा परिवार आहे, आज तुमची किती जरी आठवण आली तरी मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. असं त्या मुलांचं ते लेटर होतं आई वडिलांसाठी. आज विचार करा, आपण आपल्या मुलांना किती कॉम्पिटिशन मध्ये जगतो. अगर असं या मुलांना इतकं सक्सेसफुल बनवून जर त्या आई वडिलांच्या हिशाला दुःख येत असेल, तर मग एवढ्या अपेक्षा आकांक्षा आपल्या पोरांवर का बरं ठेवायच्या? लिमिटमध्ये ठेवायच्या. आज ते आई वडील एकटेच राहायचे, तो मुलगा तिथे राहायचा. त्या मुलाचं म्हणणं होतं का आज मी एकटाच राहतो आणि मला ह्या एकटेपणाची खूप सवय झाली, तुमची जरी आठवण आली तरी मी तुमच्यापर्यंत यायची सुद्धा माझी इच्छा होत नाही. हे त्यांनी क्रिएट केलं ना ते व्हायब्रेशन, तेवढं आई वडिलांनी क्रिएट केलं ना त्या मुलासाठी व्हायब्रेशन. ते आज छोटे छोटे मुलं असतात, आपण हा क्लास लावून द्या, त्या क्लास लावून द्या, तो क्लास लावून द्या, तो क्लास लावून द्या, म्हणजे ऍक्च्युली आपणच क्रिएट करतो की तुझा बाबा माझ्यापासून दूर. ज्याला जे घडायचं आहे तो तेच घडते. बाबासाहेब घडले ना इतक्या भयानक परिस्थितीमधून स्वतःला बाहेर काढून ते घडले ना काहीतरी, तेव्हा त्या परिस्थितीने सुद्धा त्यांना थांबवलं नाही. म्हणून ज्याला जे बनायचं आहे तो ते बनतेच. नागपुरातली गोष्ट सांगते तुम्हाला. एक अधिकाऱ्याचं घर होतं, ते दोघंच हजबंड वाईफ राहत होते, 3 मंजिल बिल्डिंग होती. हे रिअल स्टोरी आहे झालेली. दोघंच हजबंड वाईफ राहायचे तिथे आणि त्यांची मुलं फॉरेन मध्ये सेटल झालेले होते. एक दिवस ते जे अधिकारी होते त्यांच्या वाईफची डेथ झाली. मग त्यांनी आपल्या मुलाला फोन केला, मोठ्या मुलाला, की तुझ्या आईची डेथ झालेली आहे, तुला यावं लागते. त्या मोठ्या मुलांनी लहान भावाला फोन केला की आईची डेथ झालेली आहे, तुला जावं लागते, मला सुट्टी मिळत नाही, तू जाऊन अंतकरणाची विधी करून ये. तेव्हा तो लहान मुलगा भारतामध्ये 3 दिवसांनी पोहोचला आई मरण पावल्यानंतर. तोपर्यंत त्या आईचं प्रेत बर्फाच्या लादीमध्ये ठेवलं होतं 3 दिवस.
ठीक आहे. त्यानंतर तो मुलगा आला घरी आणि घरी आल्यावरती अंतकरणाची विधी झाली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी तो त्याच्या वडिलाला म्हणत आहे की बाबा मला सुट्या नाहीये, हे पैसे ठेवा, काही हातात देत होता, पैसे ठेवा काही, तुम्ही अंतकरणाची विधी कोणाकडून करून घ्या, मला सुट्या नाही, मला जावं लागेल. त्याचे वडील त्या मुलाला म्हणत होते की थोडा वेळ थांब बाळा, 10 मिनिटं थांब. तो त्याचे वडील घरी गेले आणि घराच्या छतावरून उडी मारली आणि त्यांच्या हाती एक पत्र होतं. त्या पत्रात लिहिलेलं होतं की बाळा आला आहे तर माझी पण अंतकरणाची विधी करून जा ना, पुन्हा तुला सुट्टी मिळे ना मिळे, तू कधी येशील. विचार खरं जीवन कसं आहे. कोणत्या संघर्षामध्ये आपण पोरांना कुठून कुठेपर्यंत नेतो ना, आज तेच मुलं आपल्याला एकटं टाकतात. मग सगळ्यात पहिलं प्रेम स्वतःपासून स्टार्ट करा. एवढ्या कॉम्पिटिशन मध्ये आपण पोरांना जगवत आहे, खरं म्हणजे त्या कॉम्पिटिशनचा रिझल्ट काय येतो, ते आपल्याच पासून दूर होऊन जातात. वाईट विचार नाही करायचा त्यांच्या बद्दल, पण जास्त अपेक्षा बी नका ठेवू. ते एवढ्या भारी अपेक्षा की त्या अपेक्षापासूनच आपला मुलगाच आपल्यापासून कायमचं मुलं मुली दूर होऊन जाईल. आता न्यूज मध्ये ऐकलीच असेल तुम्ही, मागं मागं एक स्टोरी ऐकलीच असेल. कोणीतरी अधिकारी होते, त्यांच्या मुलांनी त्यांना ऍक्सेप्ट नाही केलं, त्यांनी सगळी प्रॉपर्टी दान केली हो मंदिराला. ऐकली ना ती न्यूज मध्ये? हो आताची स्टोरी आहे ते. मग ते बेस्ट होतं माझ्या विचारात. बाकी तुमची इच्छा. एवढ्या कॉम्पिटिशन नाही करत, कारण ज्याला जे बनायचं आहे ना तो तेच बनते. आपण डॉक्टर जवळ जातो, विचार करा 50% वाला बी डॉक्टर बनलाय आणि 100% वाला बी डॉक्टर बनलाय, पण आपण त्याच्याजवळ ट्रीटमेंट करायला जातो तर आपण त्याला म्हणत नाही की मला सर्टिफिकेट दाखव, तुला किती मार्क भेटले मी तेव्हाच तुझ्याजवळ ट्रीटमेंट करेन. विचारतो का? नाही. मग ज्याला जे बनायचं आहे तो तेच बनतो ना. म्हणून जास्त अपेक्षा ठेवायच्या नाही ना, स्वतःला दुखी करायचं नाही. सगळे आपापली लाईफ जगायला आलेले, आनंदी होऊन जगा सगळेजण. आय रिक्वेस्ट यू, सगळ्यांनी हसून जगा, टेन्शन घ्यायचं नाही. कितीतरी आई वडील, फॉरेन मध्ये शिकणारे मुलं बघा, कितीतरी आई वडील आजही वाट बघतात त्या मुलांची की ते मुलं येईल, आम्हाला घट्ट अशी मिठी मारेल, आम्हाला प्रेम करेल, आम्हाला वेळ देईल, असे दरवाजाकडे उभे राहून ती मुलं, आई वडील त्या मुलांची वाट बघतात. पण मुलं काही फॉरेन मध्ये गेल्यावर येत नाही. तुम्हालाही माहिती आहे, 2-2 वर्ष येत नाही. त्या 2 वर्षात जर आई वडील मरण पावले तर गेला तो वेळ निघून. ठीक आहे. म्हणून जवळ असेपर्यंत मुलांसोबत खूप आनंदाने जगून घ्या. खरं म्हणजे त्यांच्यासोबत खेळा, वेळ द्या त्यांना. आहे तोपर्यंत वेळ द्या. समोरचं नाही माहिती तुम्हालाही काय होणार आहे आणि त्यांना बी काय होणार आहे हे कुणालाही माहिती नाही. जीवन फक्त वर्तमानामध्ये आहे. यात आपण फक्त कंप्लेंट मोडवर जगत असतो. घरी एक पोळी आहे, त्या पोळीचा 2 भाग करून जर सगळ्यांनी खाल्ले तरी चालेल, पण सुखाचा क्षण चोरता आला पाहिजे. जीवन जगायचं, हसत जगायचं असतं. मरण आलं तरी मरण आलं तरी हसत मरायचं असतं आणि त्या दुःखाच्या क्षणामधून सुखाचे क्षण हळूच चोरायचे असते. असं जीवन जगता आलं पाहिजे सगळ्यांना. म्हणून आनंदी राहायचं. दुःख सगळ्यांनाच आहे बघा, सगळं टेन्शन सगळ्यांनाच असते, पण इथे जर क्रिएट नाही केलं ना तर मग आपल्याजवळ आहेच नाही असं समजायचं. दुःख सगळ्यांजवळ आहे, प्रॉब्लेम सगळ्याच जवळ आहे, तुमच्याजवळ, माझ्याजवळ, सर्वांजवळ आहे. त्या प्रॉब्लेमला इथेपर्यंत यूज द्यायचं नाही. तिने म्हणायचं थोडा वेळ थांब, मला काम आहे, असंच म्हणायचं सरळ. येतच नाही प्रॉब्लेम एका थॉटनं तुम्ही स्वतःला चिंतामुक्त करू शकता. एका विचाराने तुमच्या, फक्त ते बी दुसऱ्याचे नाही, तुमच्या. स्माइल हे करून घेते मी तुमच्याकडून एक वेळा, ठीक आहे. बघा मी सांगते, अगर कधी भी तुम्ही इमोशनल असले किंवा कधी भी दुखी असले, कोणाजवळ आपले जी कंप्लेंट आहे ती फोन लावून कधीही कोणाला सांगायची नाही. मैत्रीणजवळ, रिश्तेदाराजवळ कधीही सांगायची नाही, कारण त्याची जी एनर्जी वाढते ना, तुम्ही जेवढं बोलता ना त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी वाढून त्या व्यक्तीविषयी वाईट बोलताना त्या व्यक्तीपर्यंत ती एनर्जी जात असते. म्हणून रिक्वेस्ट आहे, कधीही कोणाविषयी वाईट बोलू नका. मुलगा असो, नवरा असो, कुणी बी असो, बोलू नका. ती एनर्जी वाढते पुन्हा.
काही जांभळं हे झोपून राहायचं गं. ते बाईले जांभळं देऊन राहिली बाई. पाटील ताई नाही झोप- हो, झोपेतून उठूनच बसले बाई आता तुला जांभळं येऊन राहिल्या. हो हा आराम मोबाईल मध्ये बघताना स्माइल इमोजी दिसून राहिला का हसण्यावाला स्माइल इमोजी नाही नाही पांढरं पांढरं दिसून राहिलं. व्हाईट व्हाईट कसा दाखवू तो मोठा पण नाही दिसून राहिला बघा थांबा इथे दाखवते मी तुम्हाला दांडेताईचा चेहरा दिसून आला दांडेताई अगं माझा कॅमेरा ऑन नाही होत आहे. हो का सुंदर दिसून राहिल्या असत्या जास्त म्हणून म्हणून नाही दिसत आहे. हा. तो तर सुंदर आहेच म्हणायचं सुंदरच आहे आपण त्याच्यात काय डाऊट हे बघा हे हा, स्माइल बरोबर. दिसली का हा हा, स्माइल इमोजी दिसली. दिसला का हा हा दिसत आहे. दिसला ना बघा दिसला ना काय करायचं जेव्हाही दुःखी वाटलं ना हे बघा जिच्या चेहऱ्यावर स्माइल दिसत आहे ना अशीच नाही येत त्याला त्यासाठी तुम्हाला एक थॉट क्रिएट करायला लागते असं समजा एकदम ब्रह्मांडीय प्रकाश येत आहे आणि त्या प्रकाशामध्ये हा स्माइल इमोजी येऊन पूर्ण बॉडीमध्ये जात आहे करून बघा चेहऱ्यावर आपल्या स्माइल येते फक्त इमॅजिन करा तुम्ही इमॅजिन करणार नाही तुम्हाला व्हिज्युअलायझेशन जमणार नाही तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही मला म्हणू नका व्हिज्युअलायझेशन जास्त बेस्ट त्यालाच रिझल्ट येते आता व्हिज्युअलाइज करा तो प्रकाश येऊन राहिला आणि त्या प्रकाशासोबत स्माइल एनर्जी येऊन राहिली डोळे बंद करा हा चला इमॅजिन करा बघा दिव्य प्रकाश येता एकदम व्हाईट कलरचा प्रकाश तुमच्या डोक्यामध्ये आलाय आणि त्या डोक्यामध्ये त्या व्हाईट कलरच्या प्रकाशामध्ये बघा स्माइल इमोजी एवढं सुंदर स्माइल आहे त्याची एवढी सुंदर तुमच्या पूर्ण शरीरामध्ये आलेली आहे त्यांची स्माइल खूप सुंदर इमोजी बघा तुमच्या शरीरामध्ये आलेला आहे आणि बघा किती त्याच इमोजी सारखं तुम्ही हसत आहे त्या सेम इमोजी सारखं तुम्ही हसत आहे इमॅजिन करा सेम पुन्हा कंटिन्यू ती इमोजी तुमच्या डोक्यापासून तुमच्या पूर्ण पूर्ण बॉडीमध्ये आलेल्या आहे आतमध्ये आणि ती एनर्जी स्माइलची एनर्जी क्रिएट करत आहे तो इमोजी बघा इमॅजिन करा आपल्या आप स्माइल येईल तुम्ही इमॅजिन त्या इमोजीला आणा चेहऱ्यासमोर आली का दिसला का बघा आली का स्माइल आली ना आली काय आली का परी मम्मी आली का हे प्रॅक्टिकल जेव्हाही दुखी असले ना प्रॅक्टिकल करायचं हे मी हेच प्रॅक्टिकल करते थोडा वेळ थांबून जाते डीप ब्रिदिंग करते आणि लगेच व्हिज्युअलाइज करते असं आपले आप तुम्हाला माहिती नाही तुमच्या चेहऱ्यावर स्माइल आली कारण एवढं त्यांच्यामध्ये गुंतून जातो आपण एवढी सुंदर स्माइल येते चेहऱ्यावर मग जे टेन्शन आहे ते येतच नाही उगाच कशाला टेन्शन घ्यायचं घेतले नाही इमोजी भेटले नाही तर इमोजीलाच आठवण करायचं हाच आहे बाबा माझं सगळं जेवढं खुशी राहाल ना तेवढं सगळं येते आयुष्यामध्ये बघा आपल्याला आपल्या आयुष्यात बघा तीनच गोष्टीची आवश्यकता असते नात्यांमध्ये प्रेम खिशात पैशाचा बॅलन्स आणि शरीरात आरोग्य ह्या तीनच गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे तीनच्या वर आपल्याला चौथी गोष्ट पाहिजेच नाही तीनच गोष्टी तुम्ही निरोगी राहाल म्हणजे तुम्ही सेफ झाल्या दुसऱ्याच्या भरोशावर नाहीये खिशात पैशाचा बॅलन्स झाला म्हणजे दुसऱ्यासमोर हात पसरवायची गरज आहे का आणि नात्यांमध्ये प्रेम आहे म्हणजे ऑलरेडी सगळ्यासोबत रिश्ते नाते चांगलेच आहे ह्या तीनच गोष्टी आवश्यक आहे लाईफमध्ये याच्याचसाठी माणूस जगतो खरं तीन गोष्टी आणि ह्या तीन गोष्टी फक्त अट्रॅक्ट करायच्या आहे आपल्या जीवनात बोलण्याने आज मी तुम्हाला एक होमवर्क देते ठीक आहे सगळ्यांनी जे जे तुमच्या मनामध्ये आहे ना ते सगळं लिहायचं आहे ना जाळायचं आहे तुम्ही करणार नाही तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही तुम्ही आजपर्यंत ज्या ऊर्जांमध्ये पडल्या होत्या तुम्हाला त्याच ऊर्जामध्ये पडायचं आहे 5 दिवसानंतर तुम्ही वेगळं काहीतरी तुम्हाला तुमची लाईफ बघायची म्हणून तुम्हाला जगाची आहे ना मग तुम्हाला लिहाच लागेल तुम्ही आजपर्यंत ज्याही गोष्टीचं टेन्शन आहे ना लिहा रिझल्ट खूप सुंदर आहे आज मी तुमच्या समोर उभी आहे ना मी त्याच रिझल्टचं मी एक उदाहरण आहे असं नाही परीच्या मम्मीला माहिती आहे माझी स्टोरी मी आज इथपर्यंत आज मी तुम्हाला ते ज्ञान सांगून राहिली तर मी माझ्यावर प्रॅक्टिकल केलं आहे ते तेव्हा मी इथं तुम्हाला सांगून राहिली छोट्या छोट्या गोष्टी इतक्या छोट्या छोट्या गोष्टी तुमचं एवढं अख्खं आयुष्य बदलून टाकते एक स्माइल इमोजी चेहऱ्यावर स्माइल क्रिएट करू शकते आणि तुम्ही ज्या दुःखात आहे त्या दुःखापासून तुम्हाला दूर करू शकते तर विचार करा शब्द किती सुंदर रिझल्ट आहे त्या शब्दांचा म्हणून जेवढं काही आहे ना तेवढंही लिहा आणि त्याला जाळा आणि फक्त 20 गोष्टी लिहा ज्याच्यासाठी तुम्ही धन्यवाद कराल फक्त 20 गोष्टी आणि मला उद्या सांगा मी विचारन तुम्हाला ठीक आहे कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर सांगा क्लास रेकॉर्डिंग बंद होती का आहे काही विचारायचं आहे का सांगा कसा वाटला क्लास सांगा थोडं मला फीडबॅक द्या परत ताई तुम्ही सांगा छान छान वाटलं ताई आवडलं का थोडं आवडलं काही? हा आवडलं सांगा परीची मम्मी बोला
आवडला उद्या ह्याच वाटलं का? उद्या या विषयावर नाही होणार. उद्यापासून मी रेकीलाच सुरू करणार आहे. आज कसं आहे, फक्त जर तुम्ही म्हणजे ऍक्च्युली समजलंच नाही तुम्हाला विचार कसा करायचा आहे. मी म्हटलं ना, रेकी विथ इंटेन्शन. त्या रेकी सोबत जर तुम्ही नकारात्मक विचार जोडला तर तुमच्या आयुष्यामध्ये रिझल्ट बी तोच येईल. म्हणून आजचा क्लास त्यासाठी. आज तर कळलं ना तुम्हाला विचार कसं करायचा आहे. छोट्या छोट्या गोष्टीला भाग्यशाली समजा, स्वतःला धन्यवाद करणं शिका. इथूनच ती सुरुवात होणार आहे. तुमचे आयुष्य बदलून तुमच्या मुलांचं आयुष्य बदलणार आहे. तुम्ही एक जण तुमच्या घरातील 4 लोकांचं आयुष्य बदलू शकता. एवढी पॉवर आहे रेकीमध्ये. फक्त तुमचा ट्रस्ट महत्वाचा आहे. म्हणून रेकी विथ इंटेन्शन. म्हणून लिहा, फाडा, जाळा, चांगले विचार लिहा. आजपर्यंत जिथं होतं तिथंच अडकून नका राहू. ठीक आहे. सो धन्यवाद. अशाच ऊर्जांसोबत, असंच नाही, अशाच ऊर्जांसोबत पुन्हा भेटूया उद्या याच वेळेवर. तुमच्या सर्वांच्या जीवनात परम सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य येवो, हीच मी ईश्वरचरणी, ब्रह्मांडचरणी प्रार्थना करते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. Thank you. धन्यवाद. चला बाय. धन्यवाद ताई.